आहे ही प्रॉपर्टी तिथे ऑलरेडी एक ऑफिस आहे आणि ते ऑफिस सुद्धा आमच्या महाराष्ट्रातल्या नागरी सहकारी बँकेसंदर्भातला आहे आणि या बँकेला अनेक बँकांकडून येणार त्याच्यामधली एक महत्त्वाची बँक गुजरातमधली माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक. माधवपुरा कोऑपरेटिव्ह बँक ही बँक घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल अलीकडच्या काळामध्ये बदनाम झालेली आहे आणि त्या बँकेचं कर्ज किंवा त्या बँकेचे घोटाळे अंधारात ढकलण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातलेला आहे. ती बँक सुद्धा त्याच्यामध्ये विलीन केली. त्या बँकेला नेतृत्व दिलेलं आहे त्यांनी. आता ज्या अनेक बँका आहेत नागरी सहकारी बँका त्यांची येणी बाकी आहे. कर्जाची असतील काही लिक्विडेशनचे असतील. त्याचं आता काय होणार, त्यांच्या प्रॉपर्ट्यांचं काय होणार. या सगळ्या प्रॉपर्ट्या अमित शहानी नवीन केलेल्या या कंपनीशी जोडल्या गेल्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका ज्या आहेत त्यानंतर जी अपेक्स बँक आहे या सगळ्यांचं अस्तित्व अमित शहानी नष्ट करून महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेची चळवळ, कोऑपरेटिव्ह बँकेची चळवळ आणि अस्तित्व जवळजवळ संपवलेलं आहे आणि अमित शहा त्या बँकेचे किंवा त्या संघटनेचे बादशाह झालेले आहे. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिकडे होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिकडे होते. त्यांना हा विषय कळून येता आश्चर्य वाटतं. राज्याचे सहकार मंत्री, सहकार क्षेत्रातले लोक या महाराष्ट्रामध्ये नागरी सहकारी बँकांच्या अस्तित्वावर अशा प्रकारे संकट येत असताना ते काय करत होते आणि त्यांनी एवढी मोठी आपल्या राज्याची संपत्ती ही अमित शहाना सहज का गिळू दिली हे फार मोठं रहस्य आहे. किंबहुना अमित शहा जाता जाता मोठा हात मारण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं की महाराष्ट्रासाठी मी अमित शहाना पत्र लिहिलं की तुम्ही महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि सहकारी बँकांचे जाळे मोडून काढण्याचं कारस्थान रचलेलं आहे. हे आपल्या ताज्या कृतीवरून स्पष्ट दिसते आणि हा जो भ्रष्टाचार त्यांनी केला ही एक प्रकारची मनमानी आहे. महाराष्ट्राला पूर्णपणे कंगाळ करायचं. सहकार क्षेत्र आणि सहकार चळवळी महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राचे साखर कारखानदार त्यांनी आपल्या पक्षात घेतले जबरदस्तीनं. अनेक कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मर्जीतल्याच बँकांना निधी दिला जातो चालवण्यासाठी. जे त्यांच्याबरोबर नाहीत त्यांना नोटिसा पाठवल्या जातात. आता जी सहकारी बँकांचं अस्तित्व आहे नागरी बँकांचं त्या एकत्र करून त्याचाही घास अजगराप्रमाणे गिळला जातो आहे. मग महाराष्ट्रानं करायचं, महाराष्ट्रानं गुजरातच्या दारामध्ये भीक मागायला उभं राहायचं का, अमित शहाच्या दारात कटोरा घेऊन उभं राहायचं. हा गंभीर विषय जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळत नसेल आणि ह्या निर्णयाचं ते आणि त्यांचे उपमुख्यमंत्री बिंडो झांजा वाजवून स्वागत करत असतील तर बाळासाहेब ठाकरेंचा कोणता विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहात मिस्टर मिंधे ते सांगा ना. ज्या पद्धतीनं तुम्ही अमित शहाचे बूट चाटताय महाराष्ट्र विरोधी निर्णयासाठी ही गोष्ट गंभीर आहे या राज्यासाठी. हा विषय लोकांपर्यंत पोचावा म्हणून मी त्यांना मराठीमध्ये पत्र लिहिलं. इंग्लिशमध्ये त्यांना पाठवतो पुराव्यासह की कसं कसं नुकसान होतं आहे महाराष्ट्राचं. हजारो लोक यात काम करत आहेत. अनेकांची रोजीरोटी या चळवळीवरती अवलंबून आहे. आमचे अनेक या क्षेत्रातले कार्यकर्ते उत्तम काम करत आहेत नागरी सहकारी बँकांच्या संदर्भात. पण अमित शहानी ही सगळी चळवळ